आईला घराबाहेर काढले. प्रांताधिकाऱ्यांचा मुलाला दणका. ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायद्यान्वये महत्त्वपूर्ण आदेश. वृद्ध आईचा छळ करून तिच्याच मालकीच्या खोलीवर कब्जा करता येणार नाही असा स्पष्ट संदेश देणारा महत्त्वपूर्ण निर्णय कडेगाव येथील ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाने दिलाय. कडेगाव तालुक्यातील एडे उपाळे येथील 78 वर्षीय श्रीमती कमल साहेबराव काळे यांनी आपल्या मालकीच्या जोगेश्वरी पूर्व मुंबई येथील खोलीचा ताबा मिळावा यासाठी ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाकडे अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात त्यांचा 59 वर्षीय मुलगा अशोक काळे आणि 55 वर्षीय सून संबंधित खोलीत राहत होते. मुलगा आणि सुनेकडून छळ, गैरवर्तन आणि वारंवार उद्धटपणे बोलणे होत असल्याचा आरोप वृद्ध मातेकडून करण्यात आलाय. तसेच मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी दबाव आणून अखेर घरातून बाहेर काढल्याचंही अर्जात नमूद करण्यात आलं. माझ्याच मालकीच्या खोलीत मला सुरक्षितपणे राहता यावं, तसेच त्या जागेचा उपयोग करून मिळणाऱ्या उत्पन्नातून उर्वरित आयुष्य शांततेत जगता यावं यासाठी मुलगा आणि सुनेला खोलीतून बाहेर काढण्यात यावे अशी मागणी कमल काळे यांनी न्यायाधिकरणाकडे केली आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना उपविभागीय दंडाधिकारी तथा अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण कडेगाव उपविभाग रणजित भोसले यांनी कमल काळे यांचा अर्ज मंजूर केलाय. न्यायाधिकरणाने मुलगा अशोक काळे यांनी आदेशाच्या दिनांकापासून 1 महिन्याच्या आत जोगेश्वरी पूर्व मुंबई येथील अर्जदार महिलेच्या मालकीच्या खोलीचा ताबा त्यांना परत द्यावा असे स्पष्ट आदेश दिलेत. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या मालमत्तेवरील हक्कासोबतच त्यांना सन्मानाने आणि सुरक्षितपणे जगण्याचा अधिकार अधोरेखित झालाय. वृद्ध आई वडिलांच्या मालमत्तेवर हक्क सांगत त्यांचा छळ करणाऱ्यांना या निर्णयातून स्पष्ट इशारा मिळत आहे. पॉवर मराठी न्यूजचा सवाल आहे की ज्या आईनं आयुष्यभर मुलासाठी कष्ट घेतलं त्याच आईला वृद्धापकाळात स्वतःच्या मालमत्तेसाठी न्यायालयाची पायरी चढावी लागणं ही समाजासाठी चिंतेची बाब नाही का? वृद्ध आई वडिलांची सेवा आणि सन्मान करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नाही तर माणुसकीचीही जबाबदारी आहे. अशाच खात्रीशीर आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी पॉवर मराठी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बातमी जास्तीत जास्त शेअर करा. पॉवर मराठी न्यूज, आपला जिल्हा आपली पॉवर, एकच नजर चौफेर खबर. मी दीपक साहेबराव काळे, राहणार एडे उपाळे. आज जो कडेगाव प्रांत अधिकाऱ्यांनी जो निर्णय दिलेला आहे तो अतिशय योग्य आणि चांगला निर्णय दिलेला आहे. माझा मोठा भाऊ जोगेश्वरी येथे असणाऱ्या आई वडिलांच्या खोलीमध्ये राहत होता. गेले 35 वर्ष तो एकटाच खोलीमध्ये राहत होता आणि आईला तो अजिबात म्हणजे समाधान किंवा सांभाळत नसल्यामुळे आईने त्याच्या विरुद्ध कडेगाव प्रांताधिकाऱ्यांकडे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या मार्फत मुलावरती केस दाखल केली. त्याचा निकाल आज प्रांताधिकाऱ्यांनी दिलेला आहे. तो निकाल अगदी योग्य आणि चांगला झालेला आहे आणि या निकालाबाबत सर्व तालुक्यातून मला फोन किंवा मेसेजेस येतात की हा निकाल अगदी योग्य आहे. अशाच प्रकारचे निकाल भविष्यात जो कोणी मुलगा आई वडिलांना समजत नसेल त्याच्या विरोधात असेच निकाल होतील आणि हा निकाल अतिशय योग्य असा दिलेला आहे. आज एडे तालुका कडेगाव येथील ज्येष्ठ नागरिकांच्या बाजूने हा निकाल लागला. या निकालाविषयी आपण परिसरातील ज्येष्ठ कार्यकर्ते या नात्याने तुम्ही काय सांगाल या निकालाविषयी? नमस्कार. काल जो आपल्या कडेगावमध्ये प्रांत साहेबांनी जो निकाल दिला तो निकाल हा ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी मानला जातो. आजकालच्या पिढीत असे भरपूर कुटुंब आहेत की आई वडिलांना न सांभाळणे किंवा आई वडिलांना आधार न देणे, त्यांचा औषध उपचार न करणे, अशा बऱ्याच घटना घडलेल्या असतात. आता ह्या गोष्टीच्या संदर्भात बघायला गेलं तर पेपरला बातमी वाचता असं निदर्शनास येते की त्या येड्याच्या आजी ज्या आहेत त्या 78 वर्षाच्या आजी आहेत आणि त्यांना आता ह्या वयात आधाराची गरज असते. मग त्यांना आधार मुलांचा, सुनांचा, नातवंडांचा, एक मानसिक समाधान. आधार म्हणजे नुसता आर्थिक नसतो, तर हे वय असं असते की
त्या वयामध्ये त्यांना सर्व बाजूनी प्रेम, सर्व बाजूनी मान सन्मान ह्या गोष्टीची आवश्यकता असते आणि ती ह्यांच्याकडून मिळाली नाही असं दिसतंय. तर माझ्या एक 2-4 दिवसापूर्वी वाचण्यात आलेली सर्वोच्च न्यायालयाची एक गोष्ट होती की सर्वोच्च न्यायाधीशांनी सांगितले की वाढतं वय म्हणजे असुरक्षितता किंवा अपमान नव्हे. मग ह्या मुद्द्यावरती वाढतं वय म्हणजे असुरक्षितता किंवा अपमान नव्हे, म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की सर्वोच्च न्यायालयानं जी मत मांडलेलं आहे त्यामध्ये स्पष्ट असं दिसतंय की बाबा प्रत्येकानं आपापल्या आई वडिलांना व्यवस्थित सांभाळलं पाहिजे, त्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे, त्यांना आदरयुक्त वागणूक दिली पाहिजे आणि त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं तर आपलं ते कर्तव्य ते आपण बजावलं पाहिजे. आणि नुसत्या मुलांनीच नाही तर त्याच्यामध्ये सुनांचा, नातवंडांचा या सगळ्यांचा वाटा असतो. त्या गोष्टीकडून समाधान मिळालं पाहिजे. आणि जर हे समाधान नाही मिळालं किंवा आई वडिलांना अन्यायकारक वागणूक मिळत असेल तर न्यायाधीश निकाल असाही देऊ शकतात. हे सर्वांना आमच्या तालुक्यात स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळं आता जे काही त्या विचार न्यूनगंडात असतील त्यांनी सुधारावं आणि प्रत्येकानं आपापल्या आई वडिलांना व्यवस्थित सांभाळावं, त्यांना व्यवस्थित वागणूक द्यावी व आपलं कर्तव्य आणि आपल्या कर्तव्यात कोणताही कसूर होऊ नये हा संदेश मी सर्वांना मतदारसंघातील भागातील लोकांना देऊ इच्छितो. आणि जर असं केलं नाही तर आई वडील काहीही करू शकतात हे देखील ह्या निकालातून प्रांतसाहेबांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे मी प्रांतसाहेबांचे आभार मानतो आणि सर्वांना हा संदेश पोचला असेल त्या संदेशाद्वारे जे चांगले वागत असतील त्यांचं अभिनंदनच आहे, ते आई वडिलांचा सांभाळ करतायत त्यांचं खरोखर कौतुक केलं पाहिजे. आणि ज्यांच्या घरामध्ये अशा काही घटना आता चालू असतील, घडत असतील किंवा घडणार असतील त्यांनी ह्या घटनेत चुकीची दुरुस्ती करावी व समाजात मानासन्मानानं वागावं व प्रत्येकानं आपलं कौतुक करावं, असं आई वडिलांना सांभाळावं ही माझी सर्व नागरिकांना आणि मुलांना विनंती आहे. धन्यवाद.